ताई तू चिडू नकोस. बघ मी त्यांना बरोबर पटवून दिलंय की तू एक आदर्श राजकारणी आहेस म्हणून, आणि त्यात जर का तू त्यांचं चहा पाणी केलंस ना तर तुझी इमेज अजून मोठी होईल, म्हणजे कार्यकर्त्यांकरता राबणारी राजकारणी म्हणून. आधी माझी इमेज काय खराब होती का? अजिबात नाही ताई. अगं अख्ख्या महाराष्ट्रात कळत नाही असं राजकारण तुला कळतं. आणि तरीही मला नोकरांसारखं राबावं लागतंय सगळ्यांच्या समोर. हे सगळं तुझ्यामुळे नरसू. ताई आता मी कबूल केलंय ना मी माती खाल्ली म्हणून. अगं पण त्या खानावळवालीने मला गंडवलं ग. ती राजकारण खेळली माझ्याशी. या घरात राजकारण फक्त मला कळतं. राजकारण फक्त तुलाच कळतं. जो मान मला मिळायला पाहिजे होता तो त्या खानावळवालीला मिळतोय नरसू. माझं तर डोकं फिरलंय. ताई ताई तू शांत राहा. राजकारणी लोक शांत डोक्याने विचार करतात. आणि हे बघ आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून तू पुन्हा ताई मॅडम होणार आहेस, तेव्हा बघू ना आपण त्या खानावळवालीला. ताई चहा करतेस ना? मी काय म्हणते साहेब, कारखान्यावरचे इलेक्शन असल्या तरी आपण किरकोळीत घेऊन चालणार नाही बघा. काय मामांजी? एकदम बरोबर. राजकारणात काही किरकोळ मध्ये घ्यायचं नसतं. आपण फुल जोर लावूया. पायलट सारखा सच्चा माणूस निवडून आलाच पाहिजे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात, ते काही उगीच नाही. आणि ती स्त्री मी आहे. मी समर साहेबांना मुख्यमंत्री बनवणार म्हणजे बनवणार. मग सासूबाई मी पायलटला चेअरमन बनवू? सुमन, तुला राजकारणातलं काही कळत नाही ना, मग तू गप्प बस. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. म्हणजे ताई मॅडमच्या मुलाला ताई मॅडमच जिंकवणार. ताई मॅडम सारखं राजकारण कुणाला कळत नाही. ताई मॅडम ज्येष्ठ राजकारणी आहेत या भागातल्या. ठीक आहे, मला राजकारणातलं काय कळत नाही. बघा बाबा आता तुमचं तुम्हीच काय ते. घ्या ना चहा, घ्या ना. तुम्ही काही काळजी करू नका. समर साहेब उद्या परवापर्यंत येतील. ते आले की आपण लगेचच पुढचा प्लॅन आखू. खरं म्हणजे ताई मॅडमनी सगळा प्लॅन आखून ठेवलाय, फक्त समर साहेब यायचा उशीर आहे. लगेच अंमलबजावणी सुरू. शेवटी ज्येष्ठ राजकारणी लोकांच्या अनुभवाचा फायदा व्हायला पाहिजे. नरसू, तुला ज्येष्ठ म्हणायलाच पाहिजे का? म्हणजे कसं आहे ताई, आम्ही सगळे कनिष्ठ म्हणून तू ज्येष्ठ, बाकी काही नाही. घ्या ना चहा, घ्या. बरं दादा, एकदम मस्त चकाचक करायची बघा सायकल. हो करायची की. तुमची खास सायकल आहे ना? हा, आता ही फक्त सुमीची सायकल राहिली नाही, पायलटची बी झाल्या. म्हणजे आता समर साहेब सायकल वरनं फिरणार? अहो तसं नाही, आता हीच सायकल पायलटचं नशीब आहे. पायलटला इलेक्शन जिंकून देणार. मला सांगा, इलेक्शनचं चिन्ह काय आहे पायलटचं? सायकल. हा, तर आता हीच सायकल पायलटला इलेक्शन जिंकून देणार. मग काय साहेब, बरोबर का नाही? काय? अहो तुम्ही होय तर म्हणा. हो अहो ही सायकल पायलटला इलेक्शन जिंकून देणार का नाही? हो, आता समर साहेबांचं इलेक्शन चिन्ह सायकलच आहे म्हणल्यानंतर सायकल आपल्याला जिंकून देणारच की, नाही का? म्हणून तर आम्ही सायकल एकदम चकाचक करून ठेवते. आता ह्याच सायकलवरनं पायलटचा प्रचार होणार. अगं पण सुमन, सायकल तर फक्त चिन्ह आहे, प्रचार कसा करणार? तुम्ही करणार, बघाच तुम्ही. ताई, उद्या समर साहेब येतील. ते आले की आपण जोरात तयारीला लागूया. समर साहेब आल्यावर काय आम्हाला येतो आम्ही. नमस्कार. ताई, आता पुढारी मंडळी आलेली असताना हिला सायकल धुवायची काय गरज होती? ही मुद्दाम करते हा ताई. सुमन, सगळ्यांच्या देखत काय गरज होती सायकल धुवायला काढायची? अहो सासूबाई, उद्या पायलट येणार, मग प्रचाराची लगबग सुरू होणार. म्हणून आज सायकल धुवून ठेवलेली बरी. मागणं गडबड नका प्रचारात कसली. प्रचारात सायकल वापरायची नाही.
ते इलेक्शनला उभा राहिलेला उमेदवार ठरवल. तुम्ही ज्यादा लोड घेऊ नका. सुमन, सासूबाई जेवणाचं कुठवर आले? मला लय भूक लागले बघा सायकल धुवून. खरं तर मी तुम्हाला सायकल धुवायला लावणार होते, पण म्हटलं जरा मान ठेवूया. पण हा, तुमचा शब्द वाया जाऊ देणार नाही मी. या आता. आणि तुमचं झालं की आत या. हा बरं दादा, चला. ताई, सायकलवरनं प्रचार करायचा म्हणते. इथे ती माझा अपमान करून गेली नरसू, आणि तुला प्रचाराचं पडलंय? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं ताई. आजचा दिवस थांब नरसू, उद्या 4 दिवस पूर्ण होतील. मग बघ मी कसं सगळं सरळ करते ते. त्यात आवाज येतो माहिती का? तुन तुन. त्यात येतो तांती. तुन तुन छुन तुन तुन छुन छुन तुन तुन तुन. बघ आता परत लागायला तुला त्याला तू. मग काय करू? मला उद्या काय होणार आहे तेच लागून राहिलंय. आता नको त्यात गीताताई, काय झालं? बघ ती आता ललती येतात अल्पातना. तुम्ही ताण जातात ऐकली. गीताताई, अहो काय झालं? का रडताय? सुमी मॅडम, आज माझ्या मालकीनपणाचा शेवटचा दिवस. पण उद्या काय? उद्या ताई मॅडम काय करतील काहीच नेम नाही. ताई मॅडम तर इथं तळून आता ताल दिनाला येते तिला. अहो काय होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आमचं काही नाही, आम्हाला सवय आहे. पण तुम्हाला काय शिक्षा दिली तर? मग ते मी बघून घेते. तुम्ही ज्यादा लोड घेऊ नका. माझ्यावर जरा घ्यांच्यावर काढणार ताई मॅडम आणि बाबासाहेब. नाही तुम्ही मॅडम तुम्ही. गीताताई, हे बघा, हे सगळं मी केले नव. आणि उद्या जर तुमच्या अंगावर काय आलं, हे तुम्ही मध्ये असेल. लक्ष्मण दादा, ताई मॅडमचा जो काय राग असेल तोही तुम्ही अंगावर घेणार. तुम्ही काय काळजी करू नका. आई गं. आत येऊ का ताई मॅडम? हो, या ना. अहो मी आता त्या सुमनला आणि गीता लक्ष्मणला बोलताना ऐकलं. काय? जाम टारकल्यात बघा दोघं. अगदी उभ्या उभ्या चळाचळा कापत होत. का? अहो मोलकरीणपणाचा तुमचा आजचा शेवटचा दिवस नाही का? काय म्हणालात? ते गीताचा मालकीनबाईपणाचा शेवटचा दिवस आहे ना. मग आता उद्या तुम्ही काय करणार? नुसतं विचारानच दोघं थरथर कापायला लागल्यात बघा. कापायलाच पाहिजे. होय तर. आणि त्या दोघांना तुमच्या भ्यानं थरथर कापताना बघून मला लई मज्जा येत होती बघा. ती सुमन आली की आडवी. तिचं काय? जे काय केलंय ते मी केलंय. सासूबाईंचा जो काय राग असेल तो सगळा मी अंगावर घेणार असं सुमन म्हणली. माझा तर फार मूडच गेला बघा. का? तुमचा मूड जायला काय झालं? हाय का आता? हो ताई मॅडम, 4 दिवस तुमचं एवढं हाल झालं, त्याचं काही उट्ट काढायला पाहिजे का नको? काढणारच आहे. पण आता ती सुमन मध्ये पडली तर कसं काढणार? म्हणत होती तुम्ही काय काळजी करू नका, सासूबाईंना मी बघून घेईन. हसलं बोलणं शोभतं का तिला? एकतर सासूला गुरासारखं राब राब राबवलं आणि वरनं बघून घेईन म्हणली. बघावं तर लागणारच आहे तिला. माझा सगळा राग तिच्या संगलट येणार आहे. आता उद्यापासून ताई मॅडम काय चीज आहे हे त्या खानावळ वालीला चांगलंच कळेल. मग पैसे परत केलेत तर 4 दिवस तुम्ही सगळी घरातली कामं करायची. 4 दिवस तुम्ही नोकर बनायचे.
4 दिवस तर झालं, आता पुढं काय? पुढं काय? आता मोठा राडा होणार आहे. कारण पिंजऱ्यात अडकलेली माझी वाघीण ताई आता मोकळी झाली. कसा फडशा पाडते बघ एकाचं ती. खरंच का काय? मग खोट का काय? 4 दिवस तुरुंगातल्या कायद्याप्रमाणे पिठलं भाकरी खायला लागली तिला. या सगळ्याचं कसं उट्ट काढते बघ ती आता. म्हणजे आता त्या सुमनचं काय खरं नाही म्हणा की. सुमन नाही काय फक्त, घरातल्या प्रत्येकाची पिस्स निघणार आता, पिस्स. मामा तर त्या अरे वा, सगळे कामाला लागलात की तुम्ही. चांगलाय. पण आता तयार राहा, कारण मोलकरीणपणाचे माझ्या ताईचे 4 दिवस संपलेत. आता ती पुन्हा ताई मॅडम म्हणून येणार आहे आणि सगळ्या घरात डरकाळी घुमणार आहे. चल नाश्ता घेऊन ये पटकन आमच्यासाठी. चल. काय रे, काय झालं? अजून तर काय नाही. साहेब, काय होणार आता? तुमच्या ताई मॅडम आहेत, काय होणार? म्हणजे आता आमचं काय खरं नाही. आता कोणाचंच काय खरं नाही. जपून राहा. होय साहेब. असं दे असं. काय फुटला का बॉम्ब? नाही, अजून नाही. नक्की फुटणार. अनुराधा 4 दिवसाचा राग बाहेर काढणार. मामांजी, तुम्ही सगळी माझ्यामुळे टेन्शन मध्ये आला असेल नाही? असू दे ग, तू केलंस ते अगदी बरोबर केलंस. आणि योग्य गोष्टी करताना परिणामाचा विचार करायचा नसतो. ताई मॅडम माफ कर. ताई मॅडम नाही, मी आहे बबन. बबन, काय बातमी? कसली? उडला का भाडका? नाही ना अजून. बोंबला म्हणजे अजून दबूनच आहे मी. तुला सांगतो, जेवढा असं दबून 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 राहतं का नाही, तेवढा असा भडका लय म्हणजे लय मोठा होतो, माहित आहे का? असा हेल्मेट काढून ठेव की. कशाला ठेवले? येडा झालास का काय? मला लय भ्या वाटतंय, माहित आहे का? एकदा भडका उडला का नाही की मग काढून ठेवतो. ताई मॅडम आता आपल्या वेगळा करणार. आधी सुमी, लक्ष्मण आणि गीतावर, आणि मग आपण सगळे सुक्या संघ बोल. पण जळतं बाबा भरत. चालू. अगं तू पण खाऊन घे. आज घरात मोठा राडा होणार आहे, काही होऊ शकतो, त्यामुळे खाल्लेलं बरं. तुम्हाला काय वाटतंय? हो, काय होईल आज? राडा. ताईचा क्रोधाग्नी भडकणार आहे, त्यामुळे काही होणार आहे, त्यामुळे तू खाऊन घे. खरंच ताई मॅडम आज गीताला आणि सुमनला सोलून काढणार होय? नुसतं सोलून नाही काढणार, त्यांची पिसं निघणार, त्यांना आई माई आठवणार आहे. शालू,
4 दिवस 4 दिवस फार मजा घेतली तुम्ही सगळ्यांनी. पण आता सुमी नाही आणि कोण नाही, तर भोगा तुमच्या कर्माची फळं. काय तुझी बहीण फार उड्या मारते नाही का? आता तिला आपटायची वेळ आली आहे. ताई मॅडम तिचे कसे हाल करतात बघच तू, आणि मी तुझे कसे हाल करतो ते बघच आता. मामासाहेब नको की आहो, तुम्ही माझं किस्त पण हाल करा, पण सुमीला काय करू नका. सुमी मॅडमला काय करू नका. असं होणार नाही बाबा, हाल तर होणारच. आता सुट्टी नाही. नको की आहो. तिने ताई मॅडमचा फक्त आतापर्यंत शांतपणा बघितला गेले 4 दिवस. आता त्यांचा जाळ बघ म्हणावं. आणि तुम्ही सगळे तर 12च्या भावात जाणार रे. तयार राहा फक्त. गेले 4 दिवस या घरात जे काही झालं त्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. सुमननी जी गोष्ट केली त्याला सगळ्याला तुम्ही सगळ्यांनी साथ दिलीत. सकाळी उठल्यापासून माझ्याकडनं कामं करून घेतलीत सगळ्यांनी. एखाद्या गुलामाला राबवतात तसं राबवलत या ताई मॅडमला. तुम्हाला सगळ्यांना यातून काय मिळालं हे माहित नाही, पण मला मात्र एक जाणीव झाली, आणि ती ही की तुम्ही सगळी नोकर लोक ह्या मंत्री पाटील घरासाठी किती राबता. दिवस रात्र तुम्ही किती काम करता हे कळालं मला, आणि हेही कळालं की तुम्ही करता ती कामं सोपी नाहीयेत, ती महत्वाची आहेत याचीही जाणीव झाली. गेले 4 दिवस तुम्ही आमच्यासाठी किती काय काय करता हे कळालंय मला. आता इथून पुढे मी ताई मॅडम नाही, मला फक्त ताई म्हणायचं. ताई, झालं गेलं सगळं विसरून जा आणि कामाला लागा. थँक्यू ताई मॅडम. फक्त ताई. थँक्यू. सुमन, मी जे नोकरांना सांगितलं तेच तुला सांगते. जे झालं ते विसरून जा. मी फार विचार करून बोलते हे सगळं. माझ्या मनात तुझ्याबद्दल अजिबात राग नाहीये. उलट तुझ्यामुळे गेल्या 4 दिवसात मला या सगळ्यांच्या कष्टाची जाणीव झाली. मला बऱ्याच गोष्टी कळल्या. खर तर मला तुझेच आभार मानायला हवेत. देवच पावला म्हणायचं. माझ्या मनात जे होतं तेच झालं बघा सासूबाई. देवानं तुम्हाला बुद्धी दिली हे महत्वाचं आहे. काय आभार बिभार नका मला. सुमन, ह्या 4 दिवसात ज्या काही गोष्टी झाल्या त्याचा एकही शब्द समोरच्या कानापर्यंत जायला नको. त्याच्या राजकीय कारकिर्दीवर वाईट परिणाम व्हायला नको. कारखान्याची इलेक्शन जवळ आलीत. एवढं करशील ना सुमन? सासूबाई, तुम्ही सांगणार ते मी करणार. मी पायलटला काय बी कळू देणार नाही. तुम्ही बसा, मी तुम्हाला खायला आणते. नको, जेव्हा पाहिजे तेव्हा सांगते मी. मामाजी, मला चिमटा घ्या बघू. चिमटा घ्या तर. मामाजी, हे सपांत नाही ना? मला खरंच वाटत नाही. मला पण अजून खरं वाटत नाहीये. पण ही जादू घडलीच कशी काय कुणास ठाऊक. हरकत नाही, जे झालं ते चांगलंच झालं. सासूबाई सुधारल्या ही लय आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे बघा.